पच्चया संखारा. अविच्छेमुळं, बेहोशीमुळं सुख संवेदना आल्या तर प्रतिक्रिया करून रागाच्या गाठी बांधतो. दुःख संवेदना आल्या तर प्रतिक्रिया करून द्वेषाच्या गाठी बांधतो. आणि अदुःखद असुखद न्यूट्रल संवेदना आल्या तर मोहमूर्तीच्या गाठीत बांधण्याचं काम सगळेच प्राणी हेच काम करतात. वेदना पच्चया तन्हा ही बुद्धांची डॉक्ट्रीन आहे. बा, बुद्धांच्या संशोधनाची ही दृष्टी आहे, संबोधी ज्ञानाची ही दृष्टी आहे. बेहोशीत आहे सगळे लोक. बेहोशीमध्ये राहून वेदना पच्चया तन्हा हा शब्द आलेला आहे पटीच्या समुपात. वेदनांच्या आधारावर प्रतिक्रिया करून रागाच्या, द्वेषाच्या आणि मोहाच्या अनुक्रमे या गाठीच बांधत असतो. सुखद वेदना आली की रागाच्या, दुःखद वेदना आली की द्वेषाच्या, आणि अदुःखद असुखद वेदना आले की मोहमूर्तीच्या गाठी बांधून आपलं दुःखचक्र, आपलं भवचक्र, आपलं लोकचक्र आपण स्वतः निर्माण करतो. याला बाह्य शक्ती कुठली जबाबदार नाही, हे आपण स्वतः करतो. वेदना अविद्या पच्चया संखारा. संखारा म्हणजे संस्कार, रागाचे, द्वेषाचे, मोहाचे हे संस्कार आहे, विकार आहे. राग कुठे उत्पन्न होतो? सुखद वेदनांच्या आधारावर. द्वेष कुठे उत्पन्न होतो? दुःखद वेदनांच्या आधारावर. अदुःखद असुखद वेदनांच्या आधारावर मोहमूर्ता उत्पन्न होते. अशा रीतीनं मनुष्य वा मनुष्येतर प्राणी एकच काम करत असतात. वेदना पच्चया तन्हा. वेदनांच्या आधारावर तृष्णांचीच निर्मिती करत आहोत आपण. बेहोशीत असल्यामुळं. बेहोशीत काय तर हे कामावचर, रूपावचर, अरूपावचर आश्रव आहेत ना. कामाश्रव, रूपाश्रव, अविद्याश्रव, ज्यामध्ये दृष्ट्याश्रव, कामाश्रव, भवाश्रव, अविद्याश्रव आणि दृश्याश्रव. म्हणजे काय? कामाश्रव म्हणजे काय? कामाच्या आश्रवांचा, कामाच्या कामवासनादी विकार, आणि आपण मनात ज्या काही कामना करतो, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते हवं, ते हवं, ते हवं, या कामना करतो, याला कामावचर चित्त म्हणतात. हे 54 प्रकारचं चित्त आहे कामावचर चित्त. जेव्हा आपण अभिधम्माचा अभ्यास करू तेव्हा या गोष्टी माहिती होतात. हे कोणतं चित्त उत्पन्न झालं तर त्याचा प्रभाव कसा होतो. दृष्ट्याश्रव, भवाश्रव म्हणजे जन्म ग्रहण करण्यासाठी ज्या भवतृष्णांचा संग्रह आपण करतो. भवतृष्णांमुळे आपला जन्म होतो बघा. ज्याला कामभव म्हणतात. भवतृष्णांमुळे जन्म होतो. पुनर्जन्म आहे का? तुम्ही म्हणता नाही, आहे ना. पुनर्जन्म नाही म्हणता तुम्ही. मेलं तर गेलं म्हणतात. मेल्यानंतर जाळून टाकल्यानंतर, गाडून टाकल्यानंतर अग्निवायू, जल आणि पृथ्वी धातू आपापल्या धातूंमध्ये विलीनीकरण होतं. हे सगळंच नष्ट होऊन जातं का? नाही. हे जाळल्यानंतर किंवा गाडल्यानंतर त्या वस्तू, त्या अग्निवायू, जल आणि पृथ्वी धातू नष्ट होत नाही. त्या धातूंमध्ये विलीनीकरण होतं आणि मनही निष्ठून जातं. हे तृष्णायुक्त मन आपल्याला जन्म ग्रहण करण्यासाठी बाध्य करते. याला भवतृष्णायुक्त चित्त, भव हा भव आश्रव म्हणतात त्याला. तुमचा आमचा मनुष्य म्हणून जन्म का झाला? याचं असली कारण तुमच्या आमच्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला म्हणून नाही. जन्म ग्रहण करताना आपल्या आईने आपल्याला जन्म दिला असतो किंवा आपण आईच्या पोटी जन्म घेतलेला असतो. समान धातू कम्म एक दुसऱ्याकडे खेचून घेतात. कधी आईचं चित्त लोहचुंबकाचं असतं, बाळाचं लोखंडाचं असतं. कधी बाळाचं चित्त लोहचुंबकाचं असतं तर आईचं चित्त लोखंडाचं असतं. जन्माची ही प्रक्रिया अशा रीतीने खेचून घेते. आणि पटिसंधी, जुनं शरीर त्यागून नवा जन्म ग्रहण करण्यासाठी 17 प्रकारचे चित्त उत्पन्न होऊन नाश पावतात. हे बुद्ध म्हणतात बघा,
हे समजणं लई कठीण आहे बरं. किती वेगात मृत्यू होऊ द्या आपल्याला हृदयविकाराचा झटका आला केवढ्या वेगात मरता येतं, केवढं मरण येतं लवकर. कितीही वेगात मृत्यू आला तर वेदनेचा उत्पत्तीचा क्षण, वेदना जोपर्यंत राहते तो स्थितीचा क्षण, आणि वेदना भंग पावली तो भंगत्वाचा क्षण. हे सूक्ष्म दर्शन आहे जन्म, जगणं आणि मरण. हे चित्त उत्पन्न होणं आणि नष्ट होणं आहे, याला एक चित्त क्षण म्हणतात. वेदना कुठली असू दे, कुठली असू दे, वेदनेच्या उत्पत्तीचा क्षण, वेदना जोपर्यंत राहतेस तो तिचीचा स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा क्षण, या तीनही वेदनांच्या या तीनही क्षणां मिळून एक चित्त क्षण तयार होतो. बघा, एक चित्त क्षण. आणि हा रूपक्षण, रूपक्षण म्हणजे समजलं, हे शरीर ज्या अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं. कोणी बनवलं आहे? तुमच्या आईवडिलांनी? एवढी अक्कल आहे? कोणी बनवलं? आपल्या मनाद्वारे ही जडणघडण केली गेली. मनच सगळ्या गोष्टीचं केंद्र आहे. मनच सगळ्या गोष्टीचं केंद्र आहे. आपल्या मनाद्वारे ही जडणघडण केली गेली. इथे कुठे ईश्वर ना परमेश्वर ना आत्मा ना परमात्मा त्याची काहीच गरज नाही. ही सगळी शरीर त्यागून नवा जन्म ग्रहण करण्याची प्रक्रिया संबोधित ज्ञानाच्या आधारावर कशी समजायची. म्हणून आपल्याला हा स्कंद आहे ना, च्युती स्कंद, पटिसंधी स्कंद, त्याच्या अठ्ठकथा वाचल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या मनातला जो भ्रम आहे ना, भ्रांती आहे ना, ती दूर होऊन जाईल. आता मीच नव्हतो म्हणत तर तुमचं काय? भिक्षू झाल्यानंतर देखील पुनर्जन्म मी नाकारत होतो. कशाला बाबासाहेबांनी काय म्हटलं, कशाला पुनर्जन्माच्या गोष्टी? अरे तरी देखील जन्म होतोच कसा? मनुष्य प्राण्या वा मनुष्यत्तर प्राण्यांचा जन्म होतो कसा, याची एवढी संबोधित ज्ञानाच्या आधारावर सगळी सुटसुटी प्रक्रिया तथागतांनी समजावून सांगितली. च्युती चित्त म्हणजे शरीर त्यागणाऱ्या चित्ताला च्युती चित्त असं म्हटलं जातं. अतीत भवंग चित्त, भवंग चलन चित्त, भवंग उपचय चित्त, पंचविज्ञान चित्त, मनोद्वार वज्जन चित्त, संपटिच्छन्न चित्त, संकिरण चित्त, ओठ्ठपन चित्त आणि 7 प्रकारचे जेवण चित्त. किती वेगात मृत्यू आला तरी हे 15 प्रकारचे चित्त उत्पन्न होऊन एकेका चित्ताचा एक एक चित्त क्षण, एका चित्ताचा एक एक चित्त क्षण उत्पन्न होऊन नाश पावतो. अशा रीतीनं मृत्यूची प्रक्रिया पूर्णत्वात जाते. हे तुम्ही अनुभूतीच्या आधारावर तुम्ही मराल ना, तेव्हा तुम्हाला माहिती होईल कुठे जन्म घेणार आहात तुम्ही. काही आहे का शोधून ठेवलं काय कुठे जन्म घ्यायचा? काय तुम्ही अर्हत्व प्राप्त झाले, तुमचं पुनर्जन्म होणार ना? तर आतापासून हे नियोजन करावं. बोधगयेला जाऊन या, बोधगयेला म्हणजे बुद्ध जयंतीच्या दिवशी सांग कसा जन्म घ्यायचा. हे अति भवंग चित्त, भवंग चलन चित्त, भवंग उपचय चित्त, पंचविज्ञान चित्त, मनोद्वार वज्जन चित्त, संपटिच्छन्न चित्त, संकिरण चित्त, ओठ्ठपन चित्त आणि 7 प्रकारचे जेवण चित्त. एवढे चित्तक्षण उत्पन्न होऊन नाश पावतात कितीही वेगात मृत्यू आला तरी. मृत्यूच्या नंतर जे 16वं चित्त असतं आणि 17वं, जे ज्याला पटिसंधी चित्त म्हणतात, 16वं चित्त जे रूपदर्शन होतं, कुठे जन्म घ्यायचा त्याचं चित्रीकरण होतं. आता मनुष्यात जन्म घ्या जागरूकपणे आपण शरीर त्यागलं ना, तर मनुष्य लोकांचं चित्रीकरण. आणि 17वं चित्त आपल्या आईच्या गर्भजलामध्ये आपलं चित्त पोहोचतं, तेव्हाच कुठे गर्भधारणा होते आईची. जोपर्यंत आपलं चित्त गर्भजलामध्ये पोचत नाही तोपर्यंत कुठल्याही प्राण्यांची गर्भधारणा होत नाही. हे डार्विनला नाही समजलं. त्यांनी DNA पाहिले, RNA पाहिले, XY गुणसूत्रांची बेरीज केली, हे संशोधन केलं त्याने, पण त्याला मनाची उत्पत्ती नाही करता आली. हा एकपेशीय प्राणी त्याला पाण्यात दिसला. तुम्ही तांदूळ साफ करता तर ते उगल राहतात ना, ते पाणी अंडे तांदळात, ते प्राणी दिसतात ना तुम्हाला. त्याला काय म्हणतात? अंडे दिसतात तांदळात. हां, अंडे पण निर्माण होतात की नाही? कसे निर्माण होतात? ती प्रक्रिया काय? त्यामुळं अपाय गतीचे प्राणी अशा रीतीनं बेहोशीत जर आपण शरीर त्यागलं तर नरकलोक, प्रेतलोक, असुरलोक किंवा तिर्यक पशु पक्षी प्राण्यांमध्ये जन्म होणार. सम्राट अशोकाला नाही कोणी वाचवू शकलं. त्याचे कर्म त्यांना भोवले. त्यांच्या पत्नीला बोधिवृक्ष जाळला ना, काय करू रे तिचं म्हणे, तिचे तुकडे तुकडे करू की काय करू. एवढं दूषित चित्त उत्पन्न, समता पुष्ट झाली नाही आणि सर्पयोनीमध्ये जन्म. हे मी नाही सांगत, महेंद्र
जो अरहंत प्राप्त झाले होते त्यांनी 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त केल्या. अभिधम्मत संग्रह ग्रंथ नंबर 2 पृष्ठ 595 मध्ये आहे. पृष्ठ नंबर 183 महावंशमध्ये हे चित्रण आले, अनुपिटकाचा भाग त्यामध्ये आलेला आहे चित्र. माझ्या तोंडातले नाही शब्द, नाही तुम्ही म्हणा भंते ज्ञानज्योती आले आणि बोलायला लागली, मी नाही सांगत. मला काय समजतं, मी कवरेच्या बाहेर आहे. बाबासाहेबांचा फोन देऊ काय तुम्हाला? आता आपण कवरेजच्या बाहेर आहोत त्याच्यामुळे लागत नाही. बाबासाहेबांचे बोलायचं आहे का तुम्हाला? त्या अरहंतांकडे जावं लागतं. ज्यांनी अरहंत प्राप्त केले ना त्यांच्याकडे जावं लागतं. त्यांचा आवाज पण ऐकता येतो. तुम्ही जर आर धरली तर म्हणते मला बाबासाहेबांना दाखवू शकतात. त्यांना त्यांच्याकडे अभिज्ञा असतात. तुम्ही येडे लोक, एवढ्याशा बुद्धीचे लोक, तुम्हाला या गोष्टी सुचत नाही. या गोष्टी सुचत नाही. मेल्यावर अरे बापरे, अरे देवा रे, आई ग बाबा असं म्हणतात. सजगपणे जागरूकपणे आपल्याला ही काया त्यागता आली. याला कुशल विपाक उपेक्षा सहगत संतीरण चित्त म्हणतात. हे जागरूकपणे, हे जर चित्त उत्पन्न झालं तरच आपल्याला पुन्हा मनुष्य जन्म ग्रहण करता येतो, नाहीतर नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तींनी, तुम्ही कुठल्याही संप्रदायाचे असो, तुम्ही विपश्यना करावी. विपश्यना नाही केली तुमचं काहीच खरं नाही. गुराढोरांमध्ये, गाई म्हशींमध्ये, कोंबड्या कांबड्यांमध्ये, डुकरा डाकरांमध्ये, कोल्या कुत्र्यांमध्ये, मांजरा मांजरांमध्ये, मांजरा मंजरांमध्ये, उंदरा वांदरांमध्ये, लुकटामध्ये तुमचा जन्म. अबा कमी काय का शाप देऊ तुम्हाला? होईलच पक्क. किती उभा मारले तुम्ही? एवढ्याचे एवढे मारून टाकले ना, आता नसतील पण मारून टाकले ना अगोदर. कर्मविपाक कोण भरून देईल? कुशला कुशल अंकम्म विपाक आनंद खंद आनंद कटत्ताच रूप आनंद कम्म बचे बचे अविद्या बच्ची या संखारा संखार. हे संस्कार, भवसंस्कार कामभूमीतले जर बेहोशीत गेलं तर नरक लोक, अनुक्रमे प्रेत लोक, असुर लोक किंवा तिर्यक पशु पक्षी प्राण्यांमध्ये, याला अपायगती म्हणतात, याला कामदुर्गती भूमी म्हणतात. ज्यांनी शिलाचं पालनच केलं नाही, आपल्या मनाला वशमध्ये करण्याचा कधी प्रयत्नच केला नाही, ज्यांनी प्रज्ञा धारण करून आपलं चित्त निर्मळ करण्याचा प्रयत्नच केला नाही, तर अनुक्रमे शिलघात होईल, चित्तघात होईल आणि दृष्टीघात होईल. ज्याचा शिलघात झाला, चित्तघात झाला, दृष्टीघात झाला तर मरणानंतर दुर्गती प्राप्त होते, असं लिहून आहे बुद्ध आणि त्यांच्या. दुर्गती मरणानंतर. हे अपायगतीला चतुः अपायचं विपमुत्तो छचट बिठाणाण्या बब्बकातू विदंपी संगीरतन पणित येते चतुस्वत्तो. काय अर्थ सुत्ताच्या ओळीत बाबासाहेब बोलले स्पष्ट. अशा रीतीने अपायगतीत पटिसंधी होते. म्हणून तुम्ही प्रत्येक जणांनी विपश्यना या कम्मठाणाचा अभ्यास करायचा. तेव्हा ही चेतना येईल. अविद्या पच्च या संखारा, संखार पच्च या विज्ञान. विज्ञान म्हणजे जाणण्याचं काम करणारा मनाचा स्कंद, टू कॉन्शियसनेस. विज्ञान हा शब्द आला रे आला. वेदना, संज्ञा, संस्कार हे तीनचे तीनही जुळ्या मुलासारखे हे मनाचे स्कंद जुळून राहतात. बघा, विज्ञान म्हणजे टू कॉन्शियसनेस, जाणण्याचा काम करणारा मनाचा स्कंद, जाणण्याचं काम करणार, याला विज्ञान असं म्हणतात. विशेष प्रकारे जाणतात ते. त्यामुळे हा स्कंद जर बलवत्तर, हा कमजोर आहे ना, एवढा स्थूल स्कंद आहे. त्यामुळे आनापानचा अभ्यास केला ना आपण, मग सूक्ष्म होतो. म्हणून आनापानचा अभ्यास करावा लागतो. आनापानचं कम्मठाने खूप शार्प आपले चंचल चपळ मन हे चित्त एकाग्र करण्यासाठी आनापानचा अभ्यास करा. खणिक समाधीपासून उपचारपासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचणं, याला विखंबन प्रहाण म्हणतात. विखंबन प्रहाण. समाधी अजिबात तुटणार नाही. विखंब म्हणजे उपचार समाधीमध्ये आपण रमण करतो. उपचार समाधी, खणिक समाधीपासून उपचार समाधीमध्ये लाँग कोर्स कराल ना, त्यावेळेला उपचार समाधीमध्ये तुम्ही काम करता. खणिक समाधीच्या आधारावर लाँग कोर्स नाही करता. आणि जेव्हा एखादी व्यक्ती जे लाँग कोर्सेस करतात आणि आता चित्त अजिबात भटकत नाही, याला अर्पणा समाधी म्हणतात. अजिबात इकडे तिकडे भटकणार नाही चित्त. ते खणिक समाधीपासून उपचार आणि उपचार समाधीपासून अर्पणा समाधीपर्यंत ही स्थित प्रज्ञता वाढत गेली, याला विखंबन प्रहाण म्हणतात. आता अजिबात हालणार नाही, त्याचं चित्त डोलणार नाही. समाधी ही सम्यक आहे. यालाच चित्तविशुद्धी म्हणतात. सारं शरीर, सारं अंग शीलरूपी सुगंधाने भरून जातं ना, याला तदंग प्रहाण म्हणतात. याला चित्त, याला शीलविशुद्धी म्हणतात. तदंग प्रहाणाला बोलतात.
चित्तविशुद्धी ही खनिज समाधीपासून उपचार आणि उपचारापासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचणं, याला चित्तविशुद्धी म्हणतात. हा दुसरा टप्पा आहे विशुद्धी मार्ग. आणि आपलं मन अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण यांनी अभ्यास करत राहिला आपण, हे शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञेची परिपूर्ती होणं, याला दिठ्ठी विशुद्धी म्हणतात. सगळ्या प्रकारच्या मिथ्या दृष्टीच्या धारणा दूर होतात, दृष्ट्याश्रव सारे दूर होतात, सगळे बंधन तुटतात, अविद्याश्रव. अशा रीतीनं हे बेहोशीचे आश्रव तडातड तुटून प्रज्ञेमध्ये तीनही लक्षणामध्ये, अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण, या तीनही लक्षणामध्ये रमण करणं, याला दिठ्ठी विशुद्धी म्हणतात. ही परिपूर्ण प्रज्ञा आहे, दिठ्ठी विशुद्धी म्हणतात. अशा रीतीनं या दिठ्ठी विशुद्धीच्या आधारावर तिसरा क्रम, हा विशुद्धी मार्गाचा तिसरा क्रम परिपूर्ण केला जातो. चौथा, कांक्षा वितरण विशुद्धी. सगळ्या प्रकारच्या बुद्ध धम्म संघाच्या विषयीच्या संकल्पना, बुद्ध धम्म संघाच्या गुणांविषयी ही श्रद्धा परिपूर्ण असली पाहिजे. मिथ्या लंगडी असली तर आपल्याला लाभ होत नाही. सगळ्या मिथ्या धारणा तुटायला हव्यात. म्हणून हे जेव्हा शीलविशुद्धी, चित्तविशुद्धी आणि दिठ्ठी विशुद्धी जेव्हा परिपूर्णत्वात जाते, तेव्हा सगळ्या प्रकारच्या शंका कुशंका सगळ्या दूर होतात. बुद्ध धम्म संघाच्या अभ्यासाविषयी, गुणांविषयी, धम्म धारण करण्याविषयी सगळ्या शंका कुशंका दूर होतात. याला कांक्षा वितरण विशुद्धी मग कांक्षा वितरण विशुद्धी. पाचवा आहे मार्ग आणि अमार्ग. तुम्हाला कधी कधी रोग लागला, तुम्ही कधी कधी असंही ध्यान करायला लागले, पोट फुगवता, नाकाने लांब श्वास घेता आणि पोट फुगवता, आणि लांब श्वास घेताय, पोट फुगवताय, आणि लांब श्वास सोडताय, पोट आतमध्ये नेताय. ते अशी कसरत नाही करायची. ही कसरत कुठल्या त्रिपिटकामध्ये नाही भरली. आता आचरण कल्प असतं, लोक शिकवतात, त्यांची निंदा नाही, पण तसं लिहिणं पाहिजे ना ते त्रिपिटकात. तसं कुठेच लिहिणं नाही की लांब श्वास घ्यायचा, पोट फुगवायचं, लांब श्वास सोडायचा, पोट आतमध्ये न्यायचं, असं कुठेच शिकवलेलं नाही, कुठल्याही गाथामध्ये नाही. ही जोडतोड गुरु आचरणक कल्प म्हणता येतं. आचरणक कल्प म्हणजे गुरुनी जे सांगितलं त्याचा अंमल करणं, याला आचरणक कल्प ही संधी आहे. त्यामुळे हा सगळा भ्रम आणि भ्रांती दूर होणं, मार्ग समजला पाहिजे. मार्ग कोणता आहे? वेदना शरीराची यात्रा करताना अनित्य बोध पुष्ट झाला, दुःख बोध पुष्ट झाला, अनंत बोध पुष्ट झाला, तर मार्गावर बरोबर चालता आले. हा मार्ग आहे. आणि अनित्य बोध पुष्ट झाला नाही, दुःख बोध पुष्ट झाला नाही, अनंत बोध पुष्ट झाला नाही, म्हणजे भोक्ता भावात मन असलं, याला अमार्ग म्हणतात. लक्षात घ्या, हा पाचवा टप्पा परिपूर्ण झाला. त्याला मार्ग अमार्ग ज्ञान विशुद्धी असं म्हटलं जातं. पुढे पटिपदा ज्ञान विशुद्धी. पटिपदा मार्ग आहे, हा 8 अंगांनी युक्त असणारा मार्ग आहे. सम्मा दिट्ठीपासून सम्मा समाधीपर्यंत या मार्गक्रमण करताना विपश्यना ज्ञानाचे 10 टप्पे मार्गावर चालताना समजले पाहिजे. संमर्शन ज्ञान, उदयवे ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निबिदा ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, परिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान आणि अनुलोम ज्ञान. या 10 ज्ञानाच्या परिक्रमेतनं जाता यायला हवं, तेव्हा हा मार्ग स्पष्ट होतो. मार्ग हा स्पष्ट होतो. पटिपदा ज्ञान विशुद्धी, तेव्हा चालता येतो, नाहीतर नाही. तुम्ही गडबड केली म्हणजे अनित्यबोध पुष्ट झाला नाही, दुःखबोध पुष्ट झाला नाही, अनित्यबोध पुष्ट झाला नाही, भोक्ता भाव असला, हा मार्ग नाही. त्यामुळं अनित्यबोध, दुःखबोध, अनंतबोध त्याची निरंतरता असते, हा मार्ग आहे. तेव्हा कुठे ह्या मार्गावर, पथावर भगवंताचा मार्ग अतुल्य आहे, तुलना करता येत नाही. आणि तो मार्ग संपूर्णपणे आकलन करण्याची आपण प्रतिज्ञा करतोच नाही. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात शेवटची प्रतिज्ञा ते करता यायला. तेव्हा या पटिपदा ज्ञान विशुद्धी ती प्रस्थापित करतायत. शेवटचा जो 7वा टप्पा आहे त्याला यथाभूत ज्ञान विशुद्धी. यथाभूत, जसं आहे तसं,
तुका म्हणे उगरा आणि जे जे होतं ते ते पहा. तुकोबाच्या भाषेत बरं, ज्या क्षणाला जे जे होतं अनित्यबोध पुष्ट होतो की नाही, यथाभूत पाहणं, याला यथाभूत ज्ञान विशुद्धी असं. हे 7ही टप्पे विशुद्धी मार्गाचे परिपूर्ण झाले नाही तर आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करता येत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे या पथावर, या मार्गावर चालताना या सगळ्या विपश्यना ज्ञानाचे आहे. समर्श ज्ञान म्हणजे हे शरीर, स्थूल शरीर आणि स्थूल चित्त याचे तुकडे तुकडे करून पाहणारी प्रक्रिया, याला समर्शन. सूक्ष्म हे स्थूल शरीर, त्याला सूक्ष्म करून पाहण्याची प्रक्रिया. अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण. दुसरं उदय ज्ञान. वेदना कुठली असू दे, वेदनेच्या उत्पत्तीपासून वेयापर्यंत यथाभूत आपल्याला परिपूर्णता जाणता यायला, याला वेदनांचा उदय. वेदनेच्या उदयापासून तर व्ययापर्यंत परिपूर्ण प्रतिक्रिया, याला उदय ज्ञान इति अनिच्य ज्ञान, याला अनिच्य ज्ञान म्हणतात. वेदनांचा उदय वे यथाभूत पाहणं, वेदनेच्या उत्पत्तीपासून व्ययापर्यंत यथाभूत पाहणं, याला उदय वेद मानणं. भंग हे शरीराची मनाची यात्रा करताना सारं शरीर एकदा डोक्याच्या टाळावर मन ठेवलं सहजकन खाली जातं. शरीरात काही दुःखद वेदनांचा अडसर नसतो. सगळ्या अतिसूक्ष्म संवेदनांनी सगळं शरीर भरलेलं असतं. याला भंगज्ञान म्हणतात. पुन्हा आपण मेरुदंडात मन ठेवलं ना, सहजकन खाली उतरतं. काहीही दुःखद वेदनांचा प्रपंच नसतो. याला म्हणतात भंगज्ञान. जेव्हा भंगज्ञानाचा अनुभव होतो, आपल्याला मार्गदर्शक हृदयवत्तूवर ध्यान करायला लावतात. एकदा हृदयवत्तूवर ध्यान केलं तर अति सूक्ष्म संवेदनांनी मन बहरून जातं आणि माणूस, एखादा नशापता करणारा माणूस कसा नशेत गुंगीत होतो, तसं आपलंही होतं. बरं, बळे भिक्षू आणि आम्ही तुम्ही, वा खूप छान, आजची साधना मस्त झाली. कसली मस्त झाली? तुम्ही भोगता भावात होता, याचं भान नाही आहे तुम्हाला. त्यामुळं हा आदिनव भयावह आहे. 10 प्रकारे या वेदनांच्या गाठी बांधून तुम्ही मोहमूर्तेच्या गाठीच बांधाल. पुन्हा डबल संस्कारांचा मेहमूर्तेच्या गाठी बांधाल. असं जर करा. म्हणून भोगता भावामध्ये अदुखद असुखद वेदना आल्या, धाराप्रवाह आला, त्याचं रसास्वादन करायचं नाही, नाहीतर मोहमूर्तेच्या गाठीत बांधल्या जातात. यथाभूत पाहायचं. याला म्हणतात भय, याला म्हणतात आदिनव भय. अरे माझं शरीर खुलं झालं, तर कुठे गेलं काय माहिती नाही, हे हलकं फुलकं झालं, काय झालं काय नाही, असं भय जागतं. बरं जागतं, त्याला भयकारक या सगळ्या संवेदना आहे, भयमूलक संवेदना आहे. तर हे भयज्ञान आहे. 4. 5वं हे आदिनव ज्ञान, महाभयावह. त्याच्यातला अजिबात या संवेदनांचं रसास्वादन करायचं नाही. तेव्हा कुठे आपल्याला, तेव्हा निर्वेद ज्ञानाची महत्ता, तिची उपलब्धी होते. कुठली वेदना असू दे, तिच्या अनित्यबोध, दुःखबोध, अनंतबोध जागवण्याची ही किमया आपल्या अभ्यासात होतात. याला अनासक्त, निरासक्त होऊन जगणं म्हणतात. याला निर्वेद ज्ञानाच्या आधारावर जगणं म्हणतात. हे आपल्या व्यवहारात उतरलं, याला मुंचित काम्यता ज्ञान. पुढे क्रमशः धारण करण्याची, बोधी ज्ञान धारण करण्याची क्रमशः धारण करणे. कोणी 4 सतीपट्टणाचा अभ्यास करतात, कोणी 4 सम्यक प्रधानाचा, कोणी 4 इद्धिपादाचा, कोणी 5 बलाचा, कोणी 5 इंद्रियाचा, कोणी 7 भुजंगाचा, कोणी आधी अठ्ठांगिको मग्गो. कुठल्याही बोधी ज्ञान धारण करण्याचं क्रमशः ते धारण केलं जातं. या क्रमशः या धारण करणाऱ्या प्रतीला पटिसंख्या, क्रमशः धारण करणाऱ्या या ज्ञानाला पटिसंख्या ज्ञान. आणि अनुलोम संखारोपेखा 9. कुठलाही भावसंस्कार कामभूमीतला असो, रूपभूमीतला असो, अरूपभूमीतला असो, चिरत नेणारी, टोचत नेणारी, कापत नेणारी ही प्रज्ञा, जहाल प्रज्ञा उत्पन्न होते. त्यामुळं कुठलाही संस्काराला भावसंस्कार, त्या संस्कारापेक्षा उपेक्षा भाव असतो. त्यामुळं ते कामभूमी असो, रूपभूमी असो, अरूपभूमीतल्या साऱ्या संस्कारांना कापून टाकणारे हे ज्ञान असते, ज्याला संखारोपेक्षा ज्ञान. आणि या साऱ्या 9 ज्ञानाचा अर्क म्हणजे अनुलोम ज्ञान. त्याला तो वैधम्मा संखारा, खैधम्मा संखारा महा परिनिब्बाण सूत्रात भगवंतांनी विशद केलेला. वैधम्मा संखारा, खैधम्मा संखारा अपमादेन संपादेन. आता उदय नाही जाणत, तो वेधम्मा वयच जाणतो.
हे ज्याच्या जगण्यात आलं त्याची दुर्गती नाही. लक्षात घ्या, या 10ही ज्ञानाच्या परिपूर्तीनंतर हे गोत्रभू चित्त उत्पन्न होतं. गोत्रभू जे अनित्याकडून नित्याकडे नेणार, दुःखाकडून सुखाकडे नेणार आणि अनत्ताकडून अनत्ताकडे नेणार, याला गोत्रभू चित्त म्हणतात. आणि अशा रीतीने गोत्रभू चित्त उत्पन्न झालं की लोकोत्तर प्रज्ञा काम करणं सुरू करते. नित्यबोध, सुखबोध, अनंतबोध हे लोकोत्तर प्रज्ञा काम करायला लागली की हे शरीर लोकीय चित्त हे बंद होऊन जातं आणि लोकोत्तर शरीर, लोकोत्तर मन सुरू होतं. याला पहिल्यांदाही डुबकी लागली त्याला स्वतः पण नव्हतं. दुसऱ्यांदा डुबकी लागली, हे लोकीय शरीर लोकीय मन बंद पडलं, लोकोत्तर चित्त लोकोत्तर शरीर सुरू झालं. याला सकदा म्हणतात. तिसऱ्या वेळेला असं घडलं, बंद पडलं, याला अनागामी म्हणतात. चौथ्या वेळेला बंद पडलं तर तुम्ही मरून जाल. आम्ही नाही मरलो. म्हणजे तुम्ही मरून जाल काय? तुम्ही अर्हत्व प्राप्त केलं, तात्काळ मरण येईल तुम्हाला, येईल, मनात येईल, तुम्ही प्रवज्जित व्हावं असं मनात येतं. पण आलं पाहिजे ना, येईल तेव्हा आलं पाहिजे. त्यामुळं व्यक्ती गृहस्थ जरी असला तरी तो अर्हत प्राप्त करू शकतो. पण हे वैभव आपल्याला प्राप्त करता येणार नाही. श्रमण बनून वा अर्हत्व प्राप्त करून, हे बोधिज्ञान धारण करून, सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून, हे बोधिज्ञान धारण करून, विमुक्तीचा अभ्यास करून आपण आर्य सत्याच्या या मार्गावर चालून निश्चितपणे आपलं हे वैभव साकारतो. खूप साकारणं, हे वैभव साकारण्यासाठीच आपलं हे जीवन आहे. त्यामुळे हे मोठं जीवन असंच जर गेलं तर काही कामाचं नाही. म्हणून हे धम्म धारण करणं, धम्मामध्ये प्रतिष्ठित होणं, तरच आपण सगळ्या बाजूस राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बाबीवर बल ठेवून लढू शकू. एवढं बल येईल. हे बल आपल्यामध्ये वृद्धिंगत हो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब. चकवाले सूयका देवाच ब्रह्मण यं अम्हि कतं भूयं सर्वसम्पत्ति साधकं सवेद अनुमोदित्वा समकासनिरतं प्रमादरहिता हुन्तु अर्कासु विशेषतो पुण्यभागमिदं च यं समन्ददामकारितं अनुमोदन्तु तं सबे मेदिनी तद् सखी मेदिनी तद् सखी मेदिनी तद् सखी वदतु सर्वमङ्गलं भवतु सर्वमङ्गलं भवतु नास्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं धम्मो मे शरणं वरं संघो मे शरणं वरं तेन सत्यवचेन भवतु ते जयमङ्गलम् इति भवतु सर्वमङ्गलम्.
सर्वमङ्गलं भवतु सुखी दुखा निरोगा निब्बाण बचेंगे सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी स्वस्थ मुक्ति हो। भला भला भला। चक्रवाले